बाळे बार्शी रोडवरील सुरवसे नगरातील यशवंत अर्जुनराव शिंदे यांच्या घरातून चोरट्याने दागिने व रोकड चोरून नेली आहे. मंगळवारी मध्यरात्री घरफोडी झाली. घरातील साहित्य, कपाटातील डबे, सोन्याच्या पावत्या, दागिन्यांच्या डब्या अस्तव्यस्त पडलेल्या होत्या. फौजदार चावडे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. घरमालक यशवंत शिंदे यांची बाळे परिसरात पानटपरी असून त्यांचा मुलगा पुण्याला असतो. शनिवारी शिंदे पती-पत्नी मुलाकडे पुण्याला गेले होते. 4 दिवसांपासून त्यांचे घर बंदच होते. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाट उचकटून त्यातील ऐवज चोरून नेला. शेजारील महिलेने त्यांच्या घराचा दरवाजा उघडला आणि पाहिल्यानंतर त्यावेळी त्यांनी पोलिसांना खबर केली व फौजदार चावडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले, पण श्वान घरामागेच घुटमळले. त्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून